नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज नवरात्राचा दुसरा दिवस आणि हा आपण साजरा करतोय ठाण्यातल्या माजिवडा परिसरात बावडेकर कुटुंबियांसोबत. या कुटुंबात 25 वर्षांनंतर लेकीचा जन्म झाला. ती आली आणि अगदी सगळ्यांची लाडकी झाली. आजची आपली खास पाहुणी आहे रेवा बावडेकर. चला तिला आणि तिच्या कुटुंबियांना भेटूया. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय हाय. चला, रेवाशी हळूहळू ओळख होते, तोपर्यंत जाणून घेऊया हे सगळे रेवाचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी रेवाची आई प्रेरणा सुशांत बावडेकर. ओके नमस्कार, मी रेवाचे बाबा सुशांत दिलीप बावडेकर. ओके. मी वसंत आवटे, रेवाचं मी पिल्लू आजोबा अजू. मी रंजना आवटे, रेवाची आजी. मी शीतल बावडेकर, रेवाची आजी. नमस्कार, मी ज्योती पराग बावडेकर आणि मी रेवाची मोठी काकी आहे. मी स्नेहा वाढवणे, मी रेवाची मावशी. सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया रेवाच्या आई बाबांशी. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. ओके. कसे भेटलात? कॉलेजमध्ये, एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही. ओके. खरंच? ओके. आणि लग्नानंतर किती वर्षांनी रेवाचा जन्म झाला? 2 वर्षाने. 2 वर्ष थांबायचा प्लॅन केला होता की असं काही ठरलं नव्हतं? नाही, प्लॅन प्रेग्नन्सी होती. मग 2 वर्ष थांबून काय मजा करायची? हो, थोडं रिस्पॉन्सिबिलिटीची पण सवय होण्यासाठी प्रिपेअर करायचं होतं मेंटली. ओके ओके. तो फिरलात भरपूर 2 वर्षात? हो, प्रचंड. सुपर. सो कशी सांगितली गुड न्यूज सगळ्यांना? आधी नवऱ्याला कशी सांगितली? ऍक्च्युली नवऱ्याला 3 दिवसानंतर सांगितली मी. 3 दिवसांनंतर? हो. का? त्यावेळेला तसा प्रसंग नव्हता सांगण्याचा, म्हणून त्यांना 3 दिवसानंतर सांगितलं. बरं. आणि मग आधी कोणाला सांगितलं? आधी तसं तर माझ्या मोठी जाऊबाई जी आहे तिला माहिती पडलं. बरं. हो. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग 3 दिवसानंतर माझं कन्फर्मेशन झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं. मग काय होती पहिली प्रतिक्रिया? तेव्हा माझं पण असं हे होतं, वेगळं प्रतिक्रिया होती. कारण माझे वडील जस्ट एक्सपायर झालेले ऑन दॅट डे. आणि तेव्हा आम्हाला कळलेलं, म्हणजे तर मग ते असं एन्जॉय पण असं करता आलं नाही प्रॉपरली. पण जसं देव एका हाताने घेतो एका हाताने देतो, साधारण हे असंच झालंय. बरोबर. आणि त्यानंतर अर्थातच आनंद झाला असेल सगळ्यांना. तर कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? डोहाळे लागले होते का? डोहाळे मला नव्हते लागले, यांना लागले होते डोहाळे. बेसिकली आणि मी तिला नेहमी विचारतो की बाबा तुला काय पाहिजे खायला, तुला काय खावंसं. पण तेव्हा नाही, मला तर नॉर्मल डाळ भातच पाहिजे, मला काय बाकी नको. मग मला काहीतरी पाहिजे. बरं. हो, मग बटाटे वड्याची फरमाईश आणि मग चाटची फरमाईश वगैरे. मग ते ह्यांचं सुरू होतं. त्यांचं सुरू होतं. इनडायरेक्ट मी पहिल्यांदा ऐकते की प्रेग्नन्सी मध्ये बाबाला डोळे लागले. किती छान. आणि मग त्यांच्या निमित्ताने अर्थातच खायला, त्यांच्या निमित्ताने अर्थातच मग आवडायचं खायला. हो, मग आवडायचं खायला. ग्रेट. सो वजन वाढलं की नाही प्रेग्नन्सीत? फरमाईशी त्यांची भरपूर वाढले वजन. त्यांचाच वाढलं जास्त माझ्यापेक्षा. मग लोकांना अगदी बघूनच कळत असेल तुम्ही प्रेग्नेंट आहोत करून. आणि डिलिव्हरीच्या वेळेला काय प्रसंग होता? गडबड धावपळ काय झालं? धावपळ म्हणजे तसं डिलिव्हरीच्या वेळेला रेवा गौरीच्या दिवशी झालेली आहे. अरे वा. बरं. तर त्या दिवशी आम्ही जस्ट मला काहीतरी अस्वस्थ होत होतं म्हणून मी डॉक्टरकडे गेले आईला घेऊन. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मग डॉक्टर म्हटले की विल कीप यू अंडर ऑब्झर्वेशन करून. आणि थोडे धावपळ झाले, बाळाचे ठोके कमी झाले होते. बरं. हां, तर मग डॉक्टरने हे केलं की प्लॅन केलं की विल डू एन एमर्जन्सी सी सेक्शन. बरं. मग त्याच्या हिशोबाने हे ऑलरेडी ही वॉज वर्किंग. सो माझ्या सासूबाईंनी यांना फोन लावला, तर हे म्हणतात की हा मी उद्या सुट्टी घेतली आहे, मी येतोय उद्या. म्हणजे उद्या आज मी ऍक्च्युअली नॉर्मल चेकअप साठी ती गेली, नॉर्मल चेकअप साठी गेली होती. आणि मग डॉक्टरने काही अंडर ऑब्झर्वेशन म्हटल्यानंतर ते म्हटले ठीक आहे मी येतो आरामात ह्याच्यात. तर मग माझ्या सासूबाई म्हटलं अरे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, तू जसा असशील तसा निघून ये करून.
मग त्याच्यानंतर सुट्टी नाही चालणार. उद्याची सुट्टी नाही चालणार, तू जसा असशील तसा निघून ये. आणि मग ते आले, म्हणजे ही केम ऑन टाइम. ओके. हा, ही केम ऑन So, टाइम. जन्म व्हायच्या आधी तुम्ही होता बाहेर. येस, आले आणि डायरेक्ट मग त्यांनी पेपर्सवर सह्या केल्या कन्सेंट फॉर्म वरती लगेच मला डॉक्टर आतमध्ये. तेच बोलले की डायरेक्ट तुम्ही काही विचारू नका, तुम्ही फक्त साईन करा आणि आपण डिलिव्हरीसाठी चाललो. हा, इट वॉज अन एमर्जन्सी डिसिजन. सो ते झालं. आणि मग एमर्जन्सीमध्ये सी सेक्शन झाल्यानंतर आवाज आला पहिला तिचा. मला कळलं की आमचं हे करून, कारण एवढा भन्नाट आवाज होता. आईवर आवाज गेलेला आईवर आहे. गेलाय, त्याच्यामुळे आवाज आईवर गेलेला आवाज असल्यामुळे माझ्या बुलंद आवाज. मग सासूबाई हे सगळे बाहेर होते, तर ते मला नंतर म्हणतात की आपल्या मुलीचा आवाज आम्हाला कळून चुकला की आपलीच मुलगी आहे करून आतमध्ये. कमालचं. बाबा कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? एकदम वेगळं, म्हणजे असं मी सांगू शकत नाही की एकदम, पण फर्स्ट टाइम आणि असं एकदम काहीतरी वेगळं. आणि असं जबाबदारी वाढल्यासारखं वगैरे वाटलं का? खूप खूप. ओके. काय प्लॅन्स आहेत रेवासाठी पुढे? तिने काय करावं असं वाटतं? तर पुढे म्हणजे आम्ही बेसिकली वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचा आहोत. शी इज अ डॉक्टर, आय एम इंजिनियर कम स्पोर्ट्समन आहे मी. तर आम्ही विचार केलाय की आम्ही विचार केलाय की इंजिनियर आणि डॉक्टर सोडून ते काही व्हावं. तिला जे पाहिजे ते व्हावं, पण इंजिनियर आणि डॉक्टर नको बाबा. कमाल. हे मी पण ठरवलं होतं 12वी नंतर. इंजिनिअरिंग आणि मेडिसिन सोडून मी काहीही करायला तयार आहे. करेक्ट. मग तर ती डेफिनेटली ऍक्ट्रेस होते. पाउटिंग पण करायला लागले. चला, म्हणजे प्रशिक्षणही सुरू झालं. हो, प्रशिक्षण Great. सुरू झालं. चला, रेवा सुद्धा आता इथे येऊन बसली आहे. तर तिची आवडती 4 बालगीतं मराठीतली एक ओळ तरी म्हटली पाहिजे. एक आहे तिची अंगाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. ते एक आहे. आणि दुसरं, अरे वा, इथे इथे बस रे मोरा, बाळ घालतो चारा, चारा खा, पाणी पी, भूल उडून जा. आणि बाबाला आठवतात का एखादं? हो, बाबा आहे. बाबा करेक्ट. बाबा म्हण गाणं. ती म्हणते झुकू 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 गेन गाडी, गणच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. कू कसं करायचं आपण? कू कसं करतो मामाच्या गावाचा? कू. ट्रेनचा आवाज कसा असतो? आणि अजून एक चौथं राहिलंय. चॉकलेटचा बंगला. ये असावं सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. बस एवढं जातात. तेच काढवा, सारखं सारखं रिपीट करायचं. काय बोलू? चॉकलेटचा बंगला. ओके. आता वेळ आहे रेवाच्या नावाचा एक छानसा उखाणा घेण्याची. सप्तसुरांमुळे येतो गाण्याला बहर, रेवामुळे प्रेरणा सुशांतच्या जीवनात आली लहर. अरे वा. येस. रेवा कशी आणि आली लहर केला कहर आहे ना एकदम. हो ना. आज आपण साजरा करतोय या कार्यक्रमातला नवरात्र स्पेशल भाग छोटूशा रेवाच्या घरी. आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्यासमोर बसल्या, त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे सुनबाईंनी आणि लेकीनी जेव्हा गुड न्यूज सांगितली पहिल्यांदा, तेव्हा कसं वाटलं होतं? काय मनात काय चाललं होतं? घरात तुमच्या जरा विचित्र प्रसंग होता, पण कसं वाटलं नाही, होतं? पण तरी पण बरं वाटलं असं की रे वा, म्हणजे त्या ह्याच्यात पण एक चांगली गोष्ट पण झाली अशी. त्यामुळे असं म्हटलं चला एक दुसरं काहीतरी नवीन एक आता हे बाळ येणार वगैरे, त्यामुळे असं बरं वाटलं. म्हणजे त्याचं थोडं थोडं जो एवढा तीव्रता होता ते थोडं कमी कमी झालं असं. म्हणजे आणि आई काय प्रतिक्रिया होती पहिली? मला ते खूप दिवसांनी सांगितलं, म्हणजे 8-15 दिवसांनी सांगितलं आम्हाला. बरं बरं. मग इकडे नाही, लगेच नाही सांगितलं. ते नेरूळला आल्यानंतर सांगितलं. ओके. खूप छान वाटलं. ग्रेट. मग कसा होता प्रेग्नन्सीचा काळ? काय लाड केले सुनबाईंचे? म्हणजे जे जॉबला पण जायची ती, त्यामुळे तिला असं व्यवस्थित सकाळी संध्याकाळ जे काय आवडतं, किंवा मग आपण ह्याचा सीझन होता मँगोचा, मग शेक, म्हणजे जे काय ते तिला आवडतं तेवढं सगळ्या गोष्टी अशा करून द्यायचं. आणि आईकडे काही फरमाईश केली होती की नाही? नाही, आईकडे आल्यानंतर आईकडे वेगळी फरमाईश. काय काय फरमाईश होती? जे गावचं तिला आवडायचं, जास्त भाजी वगैरे. अच्छा. सो गावठी पद्धतीचं जेवण आवडायचं.
आणि काय सांगाल कसं वाटलं आजी पहिल्यांदा नातीला हातात घेतल्यावर? आधी भीती वाटत होती, बर. मग नंतर खूप आनंद झाला का तर C-सेक्शन झालं ना आणि एकदम लगेच म्हणजे असं डॉक्टरांनी सांगितलं करायला. जरा इमर्जन्सी मध्ये करावं Emergency लागलं. मध्ये, हो. बरोबर. सो जरा काळजी वाटत होती. पण मग फायनली जेव्हा छान गुटगुटीत बाळ बघितलं आवाज आला, हो, बाहेरपर्यंत आवाज आला. जेव्हा जीव आला. खणखणीत आवाज यायचं मी ऐकलंय. काय सांगाल तुम्ही म्हटलं होतं ना ओळखलाय आवाज हो, म्हणून? मी म्हटलं की बाहेर आम्ही होतो, म्हटलं हे एकदम एकच बाळाचा याची जोरात किंचाळी ऐकून असं म्हटलं की हे आपलंच आहे. म्हणजे झालं असं याने. ओके. सुरुवातीचे काही महिने तुमच्याकडे असेल तर तेव्हा रात्री जागवलं का? हो, 2 महिने होते. रात्री खूप जागवलं तिने. मग कोणाची असायची ड्युटी तेव्हा? सगळ्यांची, माझी 1 दिवस, तिची 1 दिवस, मावशीची तिच्या, अच्छा, सगळे मिळून. सगळे मिळून जागायचे. वा वा वा, सगळ्या घरात जागवलं. व्हेरी गुड. आजोबा काय सांगाल नातीबद्दल? कसं नातं आहे तुमचं? खूप प्रेमळ नातं आहे. थोडी हट्टी आहे पण लवकर पिकअप करते. असं काय कोणत्या पण गोष्टी आहेत ना लवकर पिकअप करते ती. बरं. आणि लहानपणी ती तुमच्याकडे असताना काय ड्युटी असायची तुमची? मी सहजासहजी त्यांच्या ज्या मायलेकी आणि त्यांचंच सगळं होतं. ओके. मी रात्रीचं एवढं काय हे नाही केलं पण ओके. त्या सुरुवातीला ती म्हणजे तिची झोपच कमी होती आणि त्याच्यामुळे मग ते रात्रीचं रडणं मुलांचं ते सगळं ते सगळं तिची आजी आणि आई आणि मावशी तेच बघत होते. तेच बघत होते. हो. ओके. आणि रेवाचे एक अत्यंत लाडके काका आहेत ज्यांच्याकडे ती खूप छान रमते. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. काय सांगाल रेवाबद्दल? तिच्याबद्दल सांगण्याचं खूपच आहे. काही थोड्या गोष्टी सांगतो की सकाळी शाळेत जेव्हा ती निघते पहिल्यांदा आमच्याकडे येते, दरवाजा वाजवते, काका काका कोण जो जोरात ओरडते. बर. दरवाजा उघडल्यावर तिला कडेवर घ्यायचं, ती सांगते मला की माझे शूज घाला. मग तिची जागा एक पर्टिक्युलर आहे, तिकडे ठेवायचं तिला, मग शूज घालायचे. मग तिला विचारायचं बॅग घेतला का, बॅग घेतली का, सगळं घेतलं. मग ती म्हणते ओके, मग बाय बाय टाटा सगळं सुरू होतं. असा एक सकाळचा कार्यक्रम असतो. सकाळचा एक रेग्युलर कार्यक्रम असतो. वा वा वा. म्हणजे ती समजा आली नाही तर आम्हालाच प्रश्न पडतो की आज काय शाळेत गेली नाही काही. शाळा बुडवली की काय? हा, मग काळजी वाटते ना की काय बरं नाही काय वाटते तेव्हा काळजी. मग आम्हीच विचार रेग्युलर हा प्रोग्राम असतो. ग्रेट. आज आपण आहोत छोटूशा रेवाच्या घरी आणि आता तिच्या कुटुंबियांशी थोड्या गप्पा मारूया. नवीन आई बाबा आहेत त्यामुळे अर्थातच बऱ्याच गोष्टी नव्याने त्यांना कळतात आणि थोड्या चुका होतात, काही गोष्टी राहून जातात, काही गोष्टी खूप छान नव्याने वेगळ्या पद्धतीने करतात. आपण सहसा आई बाबांना सांगायला जात नाही पण एक संधी आम्ही तुम्हाला ही उपलब्ध करून देतोय. याला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुमच्या मनातलं सगळं जे तुम्ही रेवाच्या आई बाबांना सांगू इच्छिता, रेवाबद्दलचं ते तुम्ही सांगू शकता. मग कौतुक असेल तर ते वेलकम आहेच, पण कान उघडायचे असतील थोडं तर तेही चालेल. जे काही असेल ते होऊन जाऊ द्या. ओके. आणि रेवाच्या आई बाबांनी या अशा स्माइलीज मधून प्रतिक्रिया द्यायच्यात. कोण सुरू करताय? सुरुवातीला तिला जेव्हा प्ले ग्रुपला हे केलं ऍडमिशन घेतलं तर मला वाटलं इट इज टू अर्ली, कारण ऑलमोस्ट 1.25-2 वर्षाची होती ती. पण मग जेव्हा तिचे ह्या 2-3 महिन्याचं जे रिझल्ट्स बघितले त्याच्यानंतर असं वाटलं की दॅट डिसिजन वॉज रिअली गुड वन. ओके. कारण काही गोष्टी ती करत नव्हती. उदाहरणार्थ जेवायचं म्हणा किंवा हे, तर ती व्यवस्थित सुरळीत हे करायला लागले. तर जे आमच्या पिढीला त्यावेळेस असं हे जमलं नाही की ते ह्या नवीन पिढीने खूप सुरेखरित्या हे केलेलं पार पाडलेलं आहे. अँड रिअली आय एम प्राऊड ऑफ बोथ ऑफ देम. अरे वा, सुपर कौतुक झालेलं आहे. काय प्रतिक्रिया तुमची? ओके. खूप खूप प्रेम. अजून कोणाला काय सांगायचं? काही तक्रारी आहेत की नाही? तिच्या मोबाईलमध्ये जे आम्ही गाणे वगैरे हे करतो, ती जी हेअर करते ते फक्त हॉलिवूड आणि बॉलिवूड नसावे आणि राईम्स वगैरे पण ऍड करायची. नुसती फिल्मी गाणी नको, त्याच्यामध्ये काही लहान मुलांसाठी योग्य अशी गाणी सुद्धा असली पाहिजेत. काय प्रतिक्रिया? ओके. अजून कोणाला काय सांगायचंय? हायपर जास्त होते. ओके. हायपर कमी करा. आहे. हो आहे. बर. आणि काय तुमची काय प्रतिक्रिया? अजून कोणाला काय सांगायचं? मावशी? ती जे रेवाला जेव्हा पण कधी बाहेर घेऊन जाते तर फक्त कॉटन मध्ये नाही, फक्त थोडं फॅन्सी ड्रेस मध्ये तिने घेऊन जावं एवढंच. रडू आलं त्यांना खूप.
का हो, काय झालं? रेवा फक्त कॉटनचेच कपडे घालते, बाकीचे कपडे घालत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो अंगाला सुद्धा लावून घेत नाही. तिला मी भरपूर ट्राय करतो पण आम्ही खूप ती सरळ ट्राय नाही केलंय. करून सरळ फेकून नाही देते. म्हणते आणि घालत नाही मग. फेकून देते. नंतर ऐकू मावशीचं, हो ना? बाबा काय प्रतिक्रिया? Yes, नक्की. ओके. चला, सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. आता रेवा सुद्धा इथे आहे, तर तिच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल? इथून पुढे स्वतःत काय बदल करणार आहात? हात धरून प्रॉमिस करा बरं. मी शिकवू का कसं करायचं असतं प्रॉमिस? हात धरायचा असतो, एकमेकांकडे बघायचं असतं. तुम्ही त्यांच्याकडे बघा, त्यांना म्हणा. अरे बापरे. अगं हे असं नाही की- बाबा तिचा आहे, असं आहे तिचं. मग तुझा पण हात धरायचा का दोघांनी? मी वचन देते की मी चिडचिड कमी करेल आणि रेवाला जेवढं शांतपणे मला सांभाळता येईल तेवढं मी सांभाळेल. ओके बाबा. मी रेवाला जास्त टाइम देईन. म्हणजे मी काही टाइम कमी देतो तरी मी मोस्ट ऑफ द टाइम रेवाला हे करीन, सांभाळीन. चला, रेवाच्या साक्षीने तिच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मस्तपैकी खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे छान रंगीत पेट्या तुमच्या समोर ठेवल्या आहेत. त्या प्रत्येक पेटीला एक कुलूप आहे. त्या कुलपांच्या 6 किल्ल्या या माझ्या हातात आहेत. अशाच सेम दिसणाऱ्या खूप किल्ल्या या बोलमध्ये आहेत. आता ह्या खऱ्या किल्ल्या मी ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि हे बोल देणार आहे आईच्या हातात. त्यांनी आपलं लक वापरून ह्याच्यातली राईट किल्ली शोधून काढायची आहे, बाबांना द्यायची आहे. बाबांनी ती सगळ्या बॉक्सेसवरती ट्राय करायची आहे. 2 मिनिटांच्या आत जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त बॉक्सेस उघडू शकलात तर तुम्ही रेवासाठी जिंकणार आहात झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेडी? मिक्स करू? ओके. आई रेडी? येस. बाबा रेडी? तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. समोर ठेवायचंय. 30 सेकंद झाले. That's okay. नाही. ओके, शेवटचे 10 सेकंद राहिले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. इम्प्रेसिव्ह. 1, 2, 3, 4, 5 बॉक्सेस उघडले आहेत 2 मिनिटांच्या आत. अभिनंदन, तुम्ही जिंकला आहात. तर या बॉक्सेस मधनं काही छान छान गोष्टी बाहेर निघाल्या आहेत. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल ही सगळी करिअर ऑप्शन्स आहेत. तर आता आपण रेवाला इथे बोलवूया आणि बघूया ती ह्यातलं काय निवडते. चला, रेवा इथे आली आहे. रेवा, हे बघ सगळं काय काय, तुला ह्याच्यातलं काय हवंय? काय हवंय ह्याच्यातलं तुला? तुमचं असं म्हणणं होतं की डॉक्टर आणि इंजिनियर सोडून काहीतरी तिने करावं आणि तिने बरोबर डॉक्टर सेटलाच हात लावलाय. बघूया आता काय होतं. अर्थात हा गमतीचा भाग झाला. अर्थात ती पुढे काय करेल हे तिनेच ठरवायचं आहे. सध्या आपल्याला असं वाटतं की ती डॉक्टर होईल. त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तिच्यासाठी जिंकला आहात त्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्ही जिंकला आहात रेवासाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आज आपण भेटलो छोटूच्या रेवाला आणि बावडेकर कुटुंबियांना. आशा आहे तुम्हाला हा भाग आवडला असेल. आता पुढच्या भागात भेटणार आहोत आणखी एका कन्येचं बालपण साजरा करण्यासाठी, कारण आपण नवरात्रीचे खास एपिसोड साजरे करतोय आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.